बाहुली अभराचे सावली जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जाळवात जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चहिले जाईल रया स्वप्नीचे चहिले जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले अभराचे सावली जाईल रया विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली मृग जळवत जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत नाही तरी संसार वाया जाईल रया ही साथी आलिया उळगा शारंग धरू विठ्ठल 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 साथी आलिया उळगा शारंग धरू नाही तरी संसार वाया जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दिवस रजनी
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दुःखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णा। शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरे मागे शुभे ब्रह्मगिरी। निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा, पायी माता ठेविला। नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका। होती लोका कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका, कीर्तने श्रुती देता ताळ मृद श्रुती देता, ताळ मृद श्रुती ताळ मृद श्रुती देता। जया पूजले आदरी पांडुरंगी, विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी, तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकाश नेली। आता हृदय ही आपली
चौपाळून यावली वरी वै सौपावले श्री गुरूंची जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता स्वराचा आवाज कमी करा स्वराचा छान छान हे साधे आलिया उणगाशा रंग धरू नाही तरी संसारू वाया जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतन रूपी सभेकरता निवडलेला अभंग किंबहुना थोर सज्जन मायबापांचे सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानयांचे राजे योग्यांचे मायबाप साधकाची माऊली विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचा कोराटेकर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतन या अभंगाच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून कोराटेकर आलेली सर्व भाविक मंडळी एक पॉइंट विकू द्या मला. दादा आता खुर्च्या वाजू नका प्लीज. तुम्ही समोर उभे असलेले एक तर उभे इथं खुर्चीवर बसा, नाही तर बाहेर गेले तरी चालेल. फोनवाले तुम्ही दादा माझा आवाज येतो तुम्हाला तिथे? खुर्चीवर बसता आला तर बसा, उभे राहू नका. मला विक्षेप होईल असं करू नका. फक्त खूप गोड आहे का रात्रभर प्रवास करून आलेला माणूस आहे मी. मला काय टाइमपास म्हणून कीर्तन नाही करायचं तुमच्याशी. चांगले ऐकणारे आले तर ऐकू द्या त्यांना. तुम्हाला नसल ऐकायचं तर बाहेर गेले तरी काय टेन्शन नाही मला. एका आईच्या निमित्ताने आलोय, गोड संकीर्तन ऐकूया मस्त पैकी. खुर्च्या वाजू नका आता, नाही तर आपली घरी खडखड. इथं आले हो खडखड. त्याच्यापेक्षा जिथं जागा भेटेल त्यानं बसून घ्या मस्त पैकी, कारण आपण थोडे VIP माणसं झालो आता. पण चला काय अडचण नाही. ज्याच्या पायात बूट चप्पल असेल त्याने काढून ठेवा. ज्ञानोबारायांचा अभंग आहे. कोणाचा? आणि आजच्या कीर्तनातून आजच्या अभंगातून कोराटेकर आलेली सर्व वारकरी मंडळी घ्या वाजन. बाबा आता काय करता. तुम्हाला ज्ञानोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला माझ्याशी बोलाचा. हे शर्टवाले दादा आता राहू दे रे, दादा राहू दे रे. सोनेतो दाजी राहू द्या दाजी, आता काय टेन्शन नका घेऊ. असं ऐकलं बघ दाजी म्हणले हो, पाहिलं ना किती बडेपणाला. तो गडी म्हणशील मला काय मोठा साला मिळाला बा, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार. ज्ञानोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? बोला कोणाचा ग माय? ज्ञानोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे, कोराटेकर कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही. कीर्तन एक पवित्र साधन आहे. मागता काय? मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादावं तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादावं तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. ऐका ना कोराटेकर, कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचं अपमान होणारी एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. एक तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे गड्या दादा, टेबल थोडं कमी राहू द्या. मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो? आवाज कमी करा. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात कोराटेकर आलेली साधक मंडळी भाविक मंडळी, कीर्तन हे टाइमपास नाही. ऐकूया श्री महाराजांची भाषा किती गोड आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग हरी
महाराज म्हणतात कीर्तनाचा होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडे माणसाला जिथं हरिरूप होतं येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मेभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा. मग काय निरूप आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया. ज्ञानोबा सांगतात ये साथी. साथी म्हणजे बाजार. आलोय बरं का या साथीला. या मृत्यूलोकामध्ये एक बाजार नावाची चीज सांगितली. मग खरेदी करत असताना एक खरेदी करायची आपल्याला. ओळगा शारंग धरू. शारंग धरू म्हणजे परमात्म्याची ओळख करून घ्या. का हो नाव ज्ञानोबा आहे. आम्ही नाही परमात्म्याची शारंग धरूची, परमात्म्याची ओळख जर नाहीच केली तर पुढचं सांगा ना. महाराज म्हणतात मग पुढचं तेच आहे. नाही तरी संसारू वाया जाईल रया. रया म्हणजे हे राजा. प्रत्येक चरणाला रया शब्द वापरला म्हणजे हे राजा, हे राया. ऐक रे. कवनाची मायबाप, कवनाची गणगोत. मग ते कसं आहे. मृगजळावात जाईल रया. मृगजळाचा दृष्टांत दिला. मृगजळाचा दृष्टांत देत असताना त्याचा उलटा अर्थ करायचा. कवनाचे मायबाप, कवनाचे सुख सांगितले येतं या संसारातलं. पण ते कसं आहे विषयाचे समसुख. बरोबर. मग कसा दृष्टांत दिला. बेगडाच्या बावलीचा दृष्टांत दिला. पुढचाही दृष्टांत दिला. अवराची सावली जाईल रया. हे राजा. म्हणून महाराज म्हणतात एक पडलेलं स्वप्न आहे तुम्हाला आम्हाला सगळ्याला. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. पण ऐका ना. स्वप्नीचे चैले जाईल रया. आता जेवढं सरळ ताकदीनं ऐकलं का आता तेवढं रिटर्न तसंच ऐकायचं बरं का. म्हणजे काहीतरी मेघ घेऊन जायची अभंगातली. स्वप्नीचे चैले जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. अभराची सावली जाईल रया. विषयाची समसुख बेगडाची बावली. मृगजाळावात जाईल रया. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. नाही तरी संसारू वाया जाईल रया. ये साथी आलिया ओळगा शारंग धरू विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा. एक मिनिट विपद मला की वैकुंठवासी अनुसयाबाई गंगाधर कदम एका आईला, एका मातेला हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आदरणीय आईसाहेबांची 2 मुलं आणि 5 मुली. मुलं आहेत आदरणीय मधुकरराव आणि आदरणीय साहेबराव. हे 2 मुलं आहेत. बरोबर. आईंच्या 5 मुली. माझ्याकडं तिकडं पाहता का तुम्ही. नाही मी बरोबर सांगतो तुम्हाला. काय टेन्शन नाही. पहिली मुलगी आहे सुमनबाई. पहिली मुलगी सुमनबाई आहे. नंतर मीराबाई. नंतर मंदाबाई. शिंदूबाई राहून गेली. मी बरोबर घेतो बरं. हा मग चेअरमन मी बरोबर करतो. हा बरोबर करतो. मी तुम्हाला तिथं सांगितलं. तुम्ही एकदा पाहिलं का पत्रिका पाहत नाही बरोबर. म्हणजे तुमच्या येणं घेतो. चला बरं. सुमनबाई, शिंदूबाई, बरं मीराबाई, मंदाबाई आणि नानूबाई. जमलं का. हा जमलं. मग तुम्ही तिकडे पाहता. मी इकडे सांगतो ना तुम्हाला बरोबर. आईच्या 5 मुली, 2 मुलं. असा छानसा परिवार. या परिवाराला सोडून पूज्यश्री आईसाहेबांना 1 वर्ष पूर्ण झालं. त्या सेवेच्या निमित्ताने आजचा आलेला सेवेचा योग कोराटेकर आणि संपूर्ण कदम परिवार तथा या विभागाचे, या प्रभागाचे, या भागाचे, या जिल्ह्याचं भूषण मृदंग सेवक. असा परिचय नाही जे मृदंग सेवक आज वाजवत आहे. हरिभक्तप्राण आमचे माऊली बाबा श्री महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. श्री महाराजही आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. एकदा टाळी वाजूया श्री महाराजांकरता. मस्त बाकीच्या महाराजांना दंडवत करतो. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र भजनाची साथ, भजन वैभव हरिभक्तप्राण प्रकाश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. बरं नाव आहे किती गोड आहे पहा आज गायकांचे. एक प्रकाश आणि तेवढ्याच आकाशाच्या उंचीला जाईल असा आकाश. गायनानं प्रकाश पाहायचा कसा हो. आकाश एवढ्या उंचीचा. असे भजन सम्राट आकाश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. आपण टाळी वाजूया श्री महाराजांकरता. या भागाचं भूषण असणारे माझे गुरुबंधू हरिभक्तप्राण अक्षय महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. गोड कीर्तन करतात. भिकन महाराज हे सगळी आलेली वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे.
ज्या महाराजांकडे हे विद्यार्थी शिकत असे त्यांच्याकरता एकदा टाळी वाजव मस्तपैकी. त्या महाराजांनाही दंडवत. चोपदार तुम्हालाही दंडवत. हां कोराटेकर का आपण सगळे वा. टाळी वाजव मस्त आपल्या भजनी मंडळाकरता. स्वाभिमान असं आपल्याला. आदरणीय आमचा यश या ठिकाणी उपस्थित आहे. यशराज हे 2 जुळे आहेत आमच्या कविताताईंचे. ते 2 चिरंजीव. दादालाही दंडवत आहे. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. राम लखन साऊंड सिस्टीमचे मालक आमचे दाजी. बर नवनाथराव टाळी वाजव आमच्या दाजी करता मस्त बाकी छान. आणि सध्याला या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका चॅनलचं नाव फार एक उदयाला आलेलं एक नाव माऊलीचा दास. माझा जिवलग सखा माझा कृष्णदादा. माझ्या दादालाही दंडवत आहे. फक्त एक काम करा त्या चॅनलला लाईक करा आणि घंटीचं बटन दाबायला. हा आपलं लेकरू कोणीतरी मोठं होत असेल तर आपण सहकार्य करा. विठ्ठल आणि म्हणून पूज्यश्री आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. 5 मुली 2 मुलं आहे. अशी एखादी रात्र गेली नसेल या 5 मुलींच्या जीवनात. या 2 मुलांच्या जीवनात असा एखादा दिवस गेला नसेल की वर्षभराच्या काळात त्यांना आईची आठवण झाली नसेल. का हो आमच्या आईची आठवण काढायची. ऐका बरं मला प्रमाण सांगायचंय. मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. कोण आठवते. आई. आणि मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवतो. मी तुम्हाला पटवून दिलं आणि प्रमाण सांगाल. आदरणीय आमचे गोरक्ष भाऊ म्हणजे या भागाचे चेअरमन इथले. वा फार बडी माणसं मोठी माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. बरं चला ऐकूया. मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवतो. तो कसा वेकू द्या थोडासा दाजी मला वेकू ठेवा. एखाद्या दिवशी सहजच आई रागवलीने मुलीवरती. ऐकता का ताई. मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते. बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते. बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. तसं मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी वडील रागवले ना मुलाला हक्काचं घर फक्त आई असते. आईकडे जातं आईच्या पदराला घट्ट पकडतं ओढतं आणि आईला विनंती करतं काकुळतीला येऊन. आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात ऐका लेकराचं ना आईचं किती प्रेम. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित. मस्त टाळी वाजवा जरा बसली मंडळी जरा मस्त बाकी वा. चला चला. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित. ताने माऊलीचे चित ताने माऊलीचे चित. आई आई सर्वराची नाती आई सर्वराची नाती. जाने माऊलीचे चित्त जाने माऊलीचे चित्त. आई सर्वराची नाती गडबडाची जाते. ओ लेकुराचे हित जाने माऊलीचे चित्त. जाने माऊलीचे चित्त आई सर्वराची जाते. ओ लेकुराचे चित्त वागे माऊली आई गडबडाची टाळी वाजवत राहा मस्त. टाळी का वाजवायची झोप येऊ नये म्हणून. आता काही माणसाची झोपेची वेळ झाली मग म्हातारी माणसं जेवण केलं का झोप येते ना. टाळी वाजवत राहा मस्त. त्याचं प्रमाण सांगतो बरं का. टाळीचं प्रमाण आहे कीर्तनात टाळी होय पातकांची होळी म्हणून टाळी वाजवत राहा. जेव्हा जेव्हा भजन होईल गोड प्रमाण होतील ना
टाळी वाजवतो. तुकाराम महाराज म्हणतात खरं तर हे संतांच्या बाबतीत बोलत असताना तुकोबरांची भाषा आहे, पण दृष्टांत सिद्धांत देऊनच सिद्धांत कळण्याकरता हा व्यवहारातला दृष्टांत आहे. किती प्रेम करतील लेकुराचे हित हे संतांना म्हणायचे तुकाराम महाराजांना. जाणे माऊलीचे आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती पोटी बाहेर वाहे त्याचे सर्वस्व आहे. तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. असंच एक मुद्दा बोलत असताना दृष्टांत अजून एक आईचा दिला तुकाराम महाराजांनी. लेकरू रस्त्यानं चालत होता. ऐकत आहे पिल्लू ऐका पाय माझ्याकडे पाय नंतर माझ्यासोबत फोटो काढा मोबाईल ऐका. लेकरू चालतंय बरं का तुकोबरांचा दृष्टांत द्यायचंय मला लक्षपूर्वक ऐका. मला फक्त विक्षेप करू नका. मी खूप गोड तुम्ही चांगली माणसं आहे ना लय गोड. आज फक्त ज्ञानोबरा ऐकायची आपल्याला खूप गोड. पण ऐका आधी सिद्धांत ऐकून घ्या. एका आईच्या निमित्ताने आलो ना अनुसया आईच्या निमित्तानं ऐका ती आई काय असते तुकाराम महाराजांच्या भाषेतली ऐका. चालता चालता लेकराला ठेच लागली. आकाश महाराज प्रकाश बाबा रक्तभमाळ झालेला पाय लेकरानं आवाज दिला ए आई. काय रे राजा. आई माझ्या पायाला ठेच लागली. तुकाराम महाराज म्हणतात गडे ही आईला कळलं. पण आईला कळाल्याबरोबर लेकराच्या पायाला झालेली जखम ती आईच्या हृदयाला होते. जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे आजचा ज्यांचं आगमन झालं मी मगाशी बोलून गेलो. मातोरे गावाला फार नियोजन महाराजांचं गोड कथा होती महाराजांची. आपल्या या भागाचं भूषण असणारे आदरणीय आमचे सुनील बाबा आळंदीहून आले. एकदा टाळी वाजवा महाराजांकरता अचोरकर बाबा. तुकाराम महाराज किती गोड दृष्टांत देता ऐका ना. येईल संतांनाच म्हणायचं बरं का. ऐका त्याचा भाव किती गोड आहे. जिचे पिढे बाळ काय सांगायचे तुकोबरांना. संत किती कृपावंत आहे ऐका. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदुरी एक जीव सुखाची विश्रांती आणि उमटे मातेची या चित्ती. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. तुका म्हणे संत प्राण तियेचा विकळ जिचे पिढे बाळ. हा दृष्टांत द्यायचा किती कृपावंत आहे संतांचं जीवन. आईचा दृष्टांत दिला तशी आई जिचे पिढे बाळ लेकराच्या पायाला झालेली जखम त्या आईच्या हृदयाला होत असते. तुकोबराय किती गोड भाव व्यक्त करत अशी पवित्र आई निघून गेली. आणि म्हणून त्या आईच्या निमित्ताने गोड संकीर्तने ऐकूया. ज्ञानोबरायांचा अभंग निवडला का हो. वारी जवळ आली आता. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा जवळ आला. आईच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांना विनंती बर का आपण अलंकापुरीला आलं पाहिजे. कुठं कुठं अलंकापुरीला म्हणजे आळंदीला. कुठं आळंदीला आलोय या जन्माला. महाराज म्हणतात एकदा तरी अलंकापुरला यावं. एक वेळा जाईचे अलंकापुरा. एक वेळा जाईचे अलंकापुरा. एक वेळा जाईचे अलंकापुरा. एक वेळा जाईचे अलंकापुरा. नाम एक
पहिला निरोप आहे तुम्हाला नामदेवरायांचा. एकदा तरी अलंकापुराला यायचं. एकदा म्हणजे आयुष्यात आल्याच्या नंतर नाही, वर्षातून एकदा यायचं ना. तसं मरायचंच नाही रे बाबा, असं सांगा मला. संतांची भाषा आहे. एकदा तरी अलंकापुराला यायचं म्हणजे यायचं. तसं मरायचंच नाही, आज ठरवा. कारण आपण एका पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आलोय ना, एक दिवस आपल्याला जायचंय. मरण तर आहे, पण नामदेव महाराज म्हणतात निरोप आहे तुम्हाला. नामा म्हणे सर्व सुकृत लाईजे. बरोबर बरोबर. एक वेळा जायची अलंकापुरा. अलंकापुराला आलं पाहिजे आपण. आता दुसरा निरोप आहे तुम्हाला निळोबारायांचा. का हो निळोबाराय, आम्ही जर अलंकापुराला म्हणजे आळंदीला आलो तर त्याचं फळ सांगा. ते आवडती विठ्ठला, ते आवडती निळोबाराय सांगतात. यात्रे अलंकापुरा येती. अलंकापुराला येण्याचं फळ सांगितलं बरं का. ते आवडती विठ्ठला. बरोबर. अजून पांडुरंगे प्रसन्नपणी केले देणे ही ज्ञाना भू वैकुंठ पंढरपूर. त्यावणी थोर महिमाया निळा म्हणे जाणोनी संत आणि येते धावत प्रतिवर्ष. बरोबर. प्रश्न असा आहे हो, आम्ही अलंकापुराला का यायचं? बरोबर. विनंती आहे संतांची की आपण अलंकापुराला एकदा तरी आलं पाहिजे वर्षातून. बरोबर. का? महाराज म्हणतात तिथं जीवाला विश्रांती. काय बोला ना. आता बघा, कीर्तन संपलं की तुम्हाला विश्रांती करायची म्हणजे आराम करायचा आहे. तुम्हाला कुठं जावं लागल? मुंबईला. तुम्ही सगळे जागी आहेत ना, माझी भाषा कळते ना तुम्हाला. आरामाला कुठं जावं लागेल? आपल्या घरी गेलं तर आराम आहे. दुसऱ्याच्या घरी झोपलं तरी झोप येत नाही. रात्रीतून 3 तास जागी ती माणसाला झोप होत नाही ना दुसऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर. तुम्ही जाऊन पाहा का ना पाहुण्याच्या घरी, तुम्ही वेळाच्या घरी तुम्ही झोपा, तुम्हाला 3दा तरी जाग येणार म्हणजे येणार. हा मग. पण घरी गेल्यावर जाग येते का? तिथं विश्रांती आहे. मग जशी आपल्या घरी जाऊन आपल्याला विश्रांती ना, तशी आपण संसाराच्या तापनात तापलेली माणसं आहे. इथं सुख नाही, इथं समाधान नाही, इथं विश्रांती नाही. विश्रांती तेथे, विश्रांती ते स्थान संतांचे माहेर. विश्रांती ते स्थान संतांचे. विश्रांती ते स्थान
नाही सांगतो तुम्हाला, ऐका भाऊ, फार प्रमाणानंच कीर्तन करायचं. नाही तर या नरा काळ वाईट येत चालला. हल्ली लोक चालू कीर्तन बंद पडायला लागले. काळ वाईट येत चालला. पण माझी विनंती तुम्हाला, कोराटेकर आलेली सर्व भाविक मंडळी, ऐका बरं का लक्षपूर्वक. तुम्हाला आई म्हणणारा महाराज आवडला नाही, एकदा बोलवलं परत तुम्ही तुझ्या शिवाला बोलू नका. तुम्हाला बाप सांगणारा महाराज आवडला नाही, परत तुमच्या गावाला बोलू नका. तुम्हाला छत्रपती शिवरायांचं चरित्र सांगणारा महाराज आवडला नाही तर परत बोलू नका. काही लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सांगतात, ते का देव होते का? ते देवाला माहिती कोण होतं. पण ऐकता का कोराटेकर आलेली सर्व साधक मंडळी, भाविक मंडळी, या मंदिरातला देव सुरक्षित आहे ना, ती पुण्याई फक्त माझ्या राजांची आहे. जय हो. पण नाही आवडला ना, तुम्हाला पिंगळा मारणारा महाराज नाही आवडला तर तुमच्या गावाला परत बोलू नका. पण ऐकता का, संप्रदायाबद्दल युट्यूबला अशी एखादी वाईट पेमेंट जाईल आपल्याकडून, असं कधी जीवनात चुकीचं कार्य करू नका आपल्या जीवनात. का रे, ज्याच्या गळ्यात माळ नाही तो सुद्धा संप्रदायाला नावं ठेवायला लागला. लायकी किती जीवाली, पण का ठेवतात ते? आपली एकी नाही म्हणून. आपण आपल्यालाच आपले दोषी म्हणायला लागलो. एकी ठेवा. माझी विनंती आहे तुम्हाला, ऐका गोड कीर्तन ऐका. तुम्हाला सगळ्यालाच कळलं, हाय भाव नाही आणणार मी तुमच्या मनात, पण ऐका, ज्ञानोबराय ऐकायचे आपल्याला. ज्ञानोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला ना, प्रमाण ऐकूया मस्त पैकी. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर. बरोबर, विश्रांतीचं स्थान येते कुठं? संताचे माहेर. कुठं हो? ते या भूमीवर अलंकापूर. आता ऐका पूर्ण अभंगच ऐका मस्त. यायचं ना अलंकापूरला? यायचं ना? यायचं ना? हा मग यायचं 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 यायचं. बरोबर, थांबायचं आपल्याला थोड्या वेळा. ही दुर्गंधी पण लिहिलेली. ते लॉन्सवाले मालक निलेश भाऊ, जरा इकडून जरा दुर्गंधी यायला लागली, तेवढंच ते जरा हे करा बरं का. बरं जाऊ दे, आता सगळ्याला जीव राहिली. पण चला चला, आता ते त्यांच्या हातात नाही ना आपल्या हातात नाही. पण सूचना, विठ्ठल 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 विठ्ठल. मी बरोबर वेळेवर थांबणार आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कमी वेळ कीर्तन करणार नाही. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर. आता ऐका अभंगाचं दुसरं चरण ऐका. हे स्थळी माझ्या जीवीचा ओ ठेवा. नाथ महाराज म्हणतात, नवीन ज्ञान देवा जाऊन या. बरोबर बरोबर. अजून काय हो तिथं? सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचंय तिथं. सिद्धेश्वराचं पवित्र स्थान आहे. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती. बरोबर, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं का मुक्ती आहे. अजून नुसती मुक्ती नाही ज्ञानोबराजवळ. मग जिथं ब्रह्मज्ञान ज्याला मिळवायचे ते तिथं जे ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. बरोबर बरोबर. अजून महाराज म्हणतात 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. ज्ञानोबराजवळ बरं का ते सगळं. मग प्रत्यक्ष स्थापियाला कल्पवृक्ष. ज्ञानोबरांच्या दारामध्ये कल्पवृक्ष बरं का ज्ञानोबराजवळ. बरं, त्या कल्पवृक्षाचा स्वभाव काय? तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरविशी. बरोबर बरोबर बरोबर. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला आणि काय उणे त्याला. तसं ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानोबरांच्या दरबारात नाथ महाराज म्हणतात कल्पवृक्ष आहे. बरोबर, मग काय करायचं? त्याला प्रदक्षिणा करायची. बरं, प्रदक्षिणा केली, फळ सांगा. तयाशी नित्यता घडता प्रदक्षिणा. बरोबर बरोबर. नाही पार पुण्यावास स्वर्गी. अजून ऐका, ज्ञानोबरांच्या समाधीचं दर्शन घेतलं ना आपण, पुढे गेलो का नाथ महाराज म्हणतात अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. अमृता समान वाहणारी इंद्रायणी. बरं का तिथं कुठं? अमृता समान. बरोबर बरोबर. इंद्रायणी माता. पुढं भागीरथी. भागीरथी नावाचं तीर्थ आहे ज्ञानोबराजवळ. बरोबर, भागीरथी आधी करून तीर्थराज, तीर्थांचा राजा आहे म्हटले. कुठं? बोला ना, आळंदीला. आळंदीला. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात ऐशिया स्थळी समाधी ज्ञान देवा आणि एका जनार्दनी ठाव अलंकापूर. म्हणून माझी विनंती, ज्ञानोबरांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि ज्ञानोबरांची वारी जवळ आली म्हणून आपल्याला आग्रह आहे, ज्ञानोबरांच्या वारीला आपण आलो पाहिजे. एक दिवस लेट या, पण ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकल्याशिवाय आपण घरी नाही यायचं. समाधी सोहळ्याचा दिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे. अनेक महात्मे येतात आणि ज्ञानोबरां करता रडतात तिथं. अष्टमीपासूनच उत्सव सुरू होतो. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी. त्रयोदशीचा दिवस उजाडला. ज्ञानोबरांना आता समाधीच्या जागेवर न्यायचं.
पण नामदेव महाराज म्हणतात पहिली समाधी आठवली निवृत्तीनाथ देवांना. कारण निवृत्तीनाथ देव ज्ञानोबारांचे कोण आहे? गुरु आहे. कोण आहे? गुरु आहे. ज्ञानोबारांकडे पाहिलं आणि हृदय भरून आलं निवृत्तीरायांचं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. दृष्टांत देतात नामदेव महाराज. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओग बारा वाटा मुरडता ती. निवृत्तीनाथ देव रडायला लागले. त्या हृदयाची अवस्था सांगतात नामदेव महाराज. बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा. जुनी माणसं पेंडीला आळा मारायची महाराज म्हणतात. ऐका ना कोरटेकर, वाऱ्याची झुळूक यावी, पेंडीचा आळा सुटून जावा, आणि जशी त्या पेंडीतली एक एक काडी जशी बाजूला व्हावी ना, तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झाली. तृण रानो माळा पांगले से, हरणी विण कोप पडियली वस दस दिशा पाडस भ्रमताती. माय बापी आम्हा त्यागी येली जेव्हा, नाहीशे संकट तेव्हा झाले नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. आई साहेब आल्या निवृत्ती, तुम्ही निवृत्ती अवस्थेवर प्राप्त झालेली आणि प्रवृत्तीवर येऊन रडता. काय रडण्याचं कारण आहे? ऐका या का गुरुचं वाक्य किती असेल शिष्याबद्दल गोड. ऐका ना, या विश्वातलं गुरु आणि शिष्याचं नातं किती पवित्र असावं हे जर पाहायचं असेल तर ते ज्ञानोबारायांचं आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ देवांचं. विचारलं निवृत्ती का रडता? रडण्याचं कारण सांगतात निवृत्तीनाथ देव. ऐका बरं का नामदेव महाराज म्हणतात, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धी नेले. निवृत्तीनाथ देवाने उत्तर द्यावं, ज्ञानोबारांनी कधी माझ्या शब्दाच्या पुढे शब्द नाही ओलांडावा. काय मर्यादा असेल गुरु आणि शिष्याची? किती मर्यादा असेल ना. मुंगियाचे विवरी लागली शिया, पुढे आणि मागे झाले नाही महाराज म्हणतात. जशी मुंग्याच्या वारुळाला आग लागावी ना, तसं निवृत्तीनाथ देवांचं तिन्ही भावंडांचं हृदय झालं. पण समाधीला उशीर झालेला. पण ज्ञानोबा आहे भाग्यवानच बरं का कोराटेकर, भाग्यवानच ज्ञानोबा आहे. का हो? एका बाजूने श्री गुरुनी हात धरावा आणि एका बाजूने ज्ञानोबारांनी हात धरावा. देव निवृत्ती आली धरिले दोन्ही, देव निवृत्ती आली धरिले दोन्ही, देव निवृत्ती आली धरिले एका बाजूने श्री गुरुनी हात धरावा, एका बाजूने जगाच्या मालकाने हात धरावा. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही घर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, नदीची आमासा गातले माझवन, अंतैशी जनवन काढावा. जो समाज होता ना, ताई दिशा झुंद उदयास्तवीन, महाराज म्हणतात तैशीची गगन कालावली. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, ज्ञानोबराय आसनावर जाऊन बसले. ज्ञानोबरायांच्या समोर महान ग्रंथ ठेवला, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. मनावर ज्ञानोबरांनी ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. तीन वेळा तेव्हा जोडिले करकमळ आणि जागेले डोळे ज्ञान. ज्ञानोबरांनी डोळे जागले महाराज म्हणतात. अवस्था ऐका, भीममुद्रा डोळा निरंजन मैदान, झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनका, नामदेव महाराज म्हणतात जगाचा बाप नामा म्हणे आता लोपला दिनकर.
वाचवा मायबाप सर्व बाप ज्ञानेश्वर बाप महाराज म्हणतात ज्ञानोबा समाधीस्थ झाले झाले टाळी वाजवा जरा मस्त पडलं का असं पण आता नामा म्हणे आता लोकला दिनकर बापत ज्ञानेश्वर समाधीच्या जागेवर समाधीस्थ झाले ज्ञानोबा. निवृत्तीनाथ देवानी सगळ्या गोपाळांचा आदरला. मग निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा गाती येली शिळा समाधीशी. समाधीच्या जागेला शिळा लावली. आता ऐका बरं का जरा मस्त बाकी. पण समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतो की तिन्ही भावंड होते ना. ऐका आता तिन्ही भावंडांची अवस्था. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. गाती येली शिळा समाधीशी. छाती गेली सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा. नामदेव महाराज म्हणतात ऐका म्हणती धरा धरा निवृत्तीशी. माझा प्रश्न आहे आता तुम्हाला माझ्याशी बोला जरा. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. कोण ते सोपान काका ज्ञानोबरांची? बोला ना बोला ना. कोराटेकर माहिती नाही तुम्हाला? बोला ना बोला ना बोला की भाऊ होते ना जरा मोठ्याने बोला. कोण होते? किती बाबा आणि बाबाशी प्रामाणिक राहावं ही संत चरित्र सांगतो बरं का. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला कोराटेकर. असे थोडे भाऊ राहिले तरी भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. असे काही भाऊ जन्माला आली या संपत्ती पायी भावाचा जीव घ्यायला तयारी लोक. पण माझा प्रश्न आहे, सवाल आहे तुम्हाला या नारदाच्या गादीवरून कोराटेकर. तुमच्या जीवनात हे बघा संकटन कधी कोणावरील काय सांगता येत नाही. पण तुमच्या जीवनात केवढंही संकट येऊ द्या कोराटेकर, शेवटी भाऊच भावाला काम येतो एवढं मात्र ध्यानात ठेवा. मी तुम्हाला पटवून देईल गाड्यात. आता ऐका 10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नव्हता. लहान्या भावाचं पोरग आजारी पडलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टरने सांगितलं ₹1,00,000 लागल तर तुझं पोरग वाचेल, नाही तर वाचत नाही तुझं पोरग. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, कोणी पैसे देईल त्याला. श्रीमंती असली का कोणी जवळ येतं. पण तुम्ही कर्ज बाजारी झालेत ना, कोण येत नाही आपल्या जवळ. मोठ्या भावाला कळलं याला कोणी पैसे देईना. पण 10 वर्ष झाले तो माझ्याशी बोलत नाही. नका बोलू देऊ. पण त्याच्या लेकरानं काय केलं माझ्या करता. आज नाही ₹1,00,000 भरले तर मरत त्याचं लेकरू रात्रीतून. सावकाराकडे गेला, सावकार 10 वर्ष झाली भाऊ माझ्याशी बोलत नाही, ₹1,00,000ची गरज आहे, भीक मागतो मी तुमच्या समोर, द्या मला, मी रुपया ठेवणार नाही व्याजाचा. जुनी माणसं एवढ्या बाबतीत लई इमानदार होती. हल्लीच्या काळात लोकांना उसने पैसे घ्यायला बरं वाटतं कोरोटेकर, पण द्यायची पाळी आली का तोंडा लपवतात, मोबाईल बंद करतात, त्याला व्यवहार नाही म्हणत. सावकार रुपया नाही ठेवणार मी व्याजाचा. ₹1,00,000 घेतले, दवाखान्यात जाऊन भरले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरगं हसायला खेळायला बोलायला लागलं. ऐकताना रात्र गेली, मुक्काम केला मोठ्या भावानं, सकाळ झाली, पोराचा बाप आला, हा जोडले डॉक्टरला. डॉक्टर काय रे, माझं पोरगं वाचत नाही, आता काय झालं, मला कोणी पैसे देईना. डॉक्टरनं सांगितलं, अरे वेड्या, तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही, पण देव झाला रे तुझ्या पोराकरता. ₹1,00,000 भरले त्यानं, नाही तर आता तुझ्या हातात लेकराचं प्रेत द्यावा लागला असता. पायधर त्याचेवाले, देव झाला तुझ्या पोराकरता. तुझ्या पोराचं ऑपरेशन झालं, पोरगं हसायला खेळायला बोलायला लागलं. मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता आणि गळगळ रडत होता, डोळ्यातून अश्रू चालू होता. सांगावं डॉक्टर, माझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला. सांगितलं, जाय समोर उभा ना तो, कुठाला काय मला माहिती नाही त्याचं नाव गाव पत्ता, पण देव झाला रे तुझ्या पोराकरता. पायधर त्याचेवाले चालत चालत गेला. ऐकता का, याला काय माहिती जणू कोण काय.
गेला न खांद्यावर हात ठेवला. कोरोटेकर पाठीमाग वळून पाहिलं तर 10 वर्ष धरलेली दुश्मनकी आबोला त्या भावाचा चेहरा समोर दिसला. त्याला डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, दादा 10 वर्ष झाली मी तुझ्याशी आबोला धरला. एवढ्यावर नाही थांबलो बरं रे. 10 वर्षात कोण्या पाहुण्याच्या घरी गेलो तर तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं मी. मग माझा भाऊ वाईट आहे हेच आजपर्यंत जगाला सांगत आलो. पण दादा आज कळलं रे मला का शेवटी भाऊच भावाला काम येतं म्हणून. दादा 10 वर्षात झालेली चुकी मला माफ कर. मी तुझे पाय धरतो. पाय धरण्याकरता गेला कोरोटेकर. मोठ्या भाऊने सांगितलं, अरे उठ. अरे जो माफ करत असतो तोच भाऊ असतो. जो माफ करत नाही तो का भाऊ असतो का रे. भावाने किती प्रामाणिक राहावं, नातं किती गुणाचं. संत ज्ञानोबरा निवृत्तीनाथ देव सोपान काका शिकवता. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा लोटांगण लोळताय. माझा प्रश्न आहे आई, तुम्हाला द्या मला उत्तर. कोण होत्या मुक्ताबाई? मी काय तुम्हाला दंतकथा नाही सांगत बरं का. तुम्हाला हे संत कथेतून नुसतं कीर्तन ऐकू नका. कीर्तनातून काहीतरी भलं होईल असं घरी घेऊन जा. नाही तर आमची दाजी सांगत राहतात इंदुरीकर दाजी, तुमचा झाला ऐकायचा धंदा. असं काय ठेवू नका मनामध्ये. इथं आले ना, इथं या दुसऱ्या कथा ऐकल्यापेक्षा संत चरित्र घरी घेऊन जा. मुक्ताबाई ऐकले तर खरंच मुक्ताबाई आपल्या जीवनात उतरतील का? ज्ञानोबरांचं चरित्र ऐकलं, सोपान काकांचं चरित्र ऐकते, चरित्र आमच्या जीवनात येईल का? नुसतं ऐकू नका. माझा प्रश्न येत आहे तुम्हाला, कोण होत्या मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या? हा, बहीण होत्या ना. मग ताई ज्ञानोबरासारखा भाऊ दिला असेल तर खूप जपात आहे. दिला असेल ना ज्ञानोबरासारखा भाऊ तर जपा. का ग? ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना देवानं, तिला विचारा बहिणीचं दुःख काय असतं. रक्षाबंधनाचा दिवस उजाडला, दिवाळीचा सण आला का बहिणीला भाऊ आठवत. एका बहिणीला भाऊ नव्हता दिला देवानं. रक्षाबंधनाचा दिवस उजाडला, बॅग भरून तयारी ती बिचारी. शेजारच्या मैत्रिणीला भाऊ घेऊन गेले. तिला वाटलं माझ्या दारात मावस भाऊ चुलत भाऊ येईल मला कोणीतरी घ्यायला. दुपारचे 2 वाजून गेली, तिच्या दारात कोणी आलं नाही. पिशवी तशीच ठेवली दाराशी. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, पांडुरंगा दिला असता ज्ञानोबरासारखा एखादा पवित्र भाऊ तर काय बिघडलं असतं देवा. ताई मला माहिती नाही या आईला किती भाऊ यात. अनुसया आईला किती भाऊ मला माहिती नाही. पण त्या भावांना अशी पवित्र बहीण आता कोण्या जन्मात भेटेल मला सांगा ना. आता नाही भेटणार कोण्या जन्मात अशी पवित्र बहीण आता त्या भावाला. थोडंसं आयुष्य दिलं ना लय सुंदर जगा. ज्ञानोबरासारखा भाऊ दिला असेल जपाताई मंगाच्यावणी आवाज करा. ऐकता का? मुक्ताबाई सारखी बहीण दिली असेल तर खूप जपा. गरीबी असू द्या आपल्या बहिणीची. रोज लोकांच्या कामाला जाती बिचारी ती. पण भावा आजारी पडला ना कोरोटेकर, ती 50 रुपयाचा खाऊ तरी घेते. तशी जात नाही ना भावाच्या दारात. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण तर जपा. मुक्ताबाई रडत होत्या. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीशी. म्हणून माझी विनंती, अलंकापूरला काय यायचं जिथं निवृत्तीनाथ देवाने रडावं ज्ञानोबराय करता. अहो तुम्हा आम्ही सामान्य जीव रडू यात काय विशेष. हे जग ज्यानं निर्माण केलं ना त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही. रुक्मिणीनं म्हणावं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात आणि तुमच्या डोळ्यात पाणी येणं बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं रुक्मिणी मला रडावं वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे. देव म्हणती रुक्मिणी बोला ना हा एकच योगी देखील नाही. हेच ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याची. रुक्मिणी आता परत माझ्या ज्ञानोबरासारखं महात्मा परत होणार नाही. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. ऐका आता नामदेव महाराजांचा अभंग. जो करील याची यात्रा. ऐकता का? तो तारील सकळ गोत्रा सकळ इकुळे पवित्रा याचे दर्शनी होते. हे रुक्मिणी अलंकापुरी शिवपीठ पूर्वी येते होते नीलकंठ ब्रह्माधिक तपवरिष्ठ याचेची पै गेले. हे रुक्मिणी इंद्र येऊनी आ भूमीशी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदुरेशी पंचकृषी यापासून येथे त्रिवेणी गुप्ता असे. हे रुक्मिणी भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटी जे मायादिशी ती प्रत्यक्ष जाण पार्वती भवती वनवल्ली वृक्षी येथे देव येवणी होती पक्षी. हे असो नित्य साक्षी असती नासती उदकी. रुक्मिणी पंढरीवणी सोपे जनाची हरावया पापे कळी काळ कोपलिया कोपे नसले अलंकापुराशी.
आतापर्यंत म्हणत होती रुक्मिणी, ऐकता का? आता ऐका, सिद्धांत ऐकायचा आहे आपल्याला. का अलंकापुरीला यायचं, एवढा सिद्धांत ऐकायचा, अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. ऐका, आतापर्यंत म्हणत होती. नामदेव महाराज म्हणतात रुक्मिणी स्वामी का रडता, स्वामी का रडता? पण नामदेव महाराज म्हणतात अशी म्हणणारीच रुक्मिणी रडायला लागली. ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धनीने धनीने जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी जेव्हा रडायला लागली तेव्हा जगाच्या मालकाचा प्रश्न होता. रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता, मग तू का रडते ग? स्वामी मी ज्ञानोबा करता नाही रडत. मग एका वयका 22व्या वर्षी समाधी घ्यावी आणि जगाच्या मालकाला डसा रडावं. माझा ज्ञानोबा आहे, माझे ज्ञानोबा आहे. ज्या आईच्या पोटी जन्माला आले ना, त्या आईची कूस किती धन्य असेल म्हणून मला रडू आलं हो स्वामी. ज्या आईच्या पोटी हा हिरा जन्माला आला, त्या आईची कूस किती पवित्र असेल. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय त्याची माय प्रसवली. म्हणून नामदेव महाराजांचं शेवटचं चरण आहे का, नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी, आईसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. म्हणून या ज्ञानोबरायांच्या अलंकापुरीला अजून मी खूप ज्ञानोबराय सांगेल बरं का. मी तुम्हाला 1 वाजेपर्यंत तर ज्ञानोबराय सांगेल तुम्हाला ज्ञानोबराय. अभंगाचं एक चरण जरी कळलं ना बस झालं. नाही तर अभंग जरी पाठ केला नाचचा तरी कीर्तन सफल झालं. नाही तर घरी गेले बसा कीर्तनकाराचा चुका काढीत, मग नाही कीर्तन सफलायचं बरं का आपलं. का हो ज्ञानोबरांच्या दर्शनानं पाहतो बरं देतोच. चला तुम्हाला यायचं जे अलंकापुरीला ठरवलंच तुम्ही आता यायचंच. एका मिनिटात समाधी 300 वर्ष पूर्ण झाली. महान ग्रंथ लिहिला कोणता बोला, ज्ञानेश्वरी. आता गंमत किती गोडी पा मस्त पाहिजे. गीता कोणी सांगितली? हा पटकन पटापट चला बोला. भगवान श्रीकृष्णाने. पण प्रमाण आहे का किती गोडे? सोमुखी आपण सांगे तो श्री विष्णू. म्हणजे भगवान विष्णूने काय सांगितली? गीता. तीच गीता नाथ महाराजांकडे. कोणाकडं? नाथ महाराजांकडे. पण नाथ महाराज कोण? भानुदासाची कुळी महाविष्णूचा. म्हणजे हे सगळं भगवान विष्णूचंच कार्य. बरोबर. आता साक्षात ज्ञानोबराय जवळ जायचं बरं का दर्शनाला. आपल्याला एवढं दर्शन जरी झालं तर अभंग पूर्ण कळाला आपल्याला. मग ती कामगिरी द्यायची आता प्रकाश महाराज, आकाश महाराज कोणाकडे द्यायची? नाथ महाराजांकडे. मग द्यायची कशी? नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराय माझ्या स्वप्नात आले. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, श्री सांगितली ज्ञानोबरा माझ्या स्वप्नात आले. मग सांगितली मात म्हणजे गोष्ट. काय गोष्ट सांगितली? अजान वृक्षाची मुळे कंठास लागली. नाथ महाराज जो अजान नावाचा वृक्ष आहे त्याची मुळे माझ्या कंठाला त्रास देऊ राहिली. एक काम करा, येऊनी आळंदी स्थळी काढा वेगी. बरोबर बरोबर. महाराज म्हणतात स्वप्न पडलं. पण सकाळ झाली, आईचे स्वप्न होता. आलो अलंकापुरी. स्वप्न पडलं मी अलंकापुराला आलो. बर मग तव नंदी माझारी देखिले द्वार. पण वैष्णवांचा मेळा आला नाथ महाराजांच्या सोबत. एकादशी होती, दुसऱ्या दिवशी द्वादश.
मग आता त्यांना ती सामुग्री कोण घेऊन जाईल? कशाची? जेवणाची. मग ज्ञानोबा वाणी झाली ज्ञानदेव वाणी, आले सामुग्री घेऊन द्वादशी पर्व काळ. मग आता जायचं बरं का ज्ञानोबाच्या मंदिरात जायचं ना. कोण कोण आलंय जाऊन जरा ज्ञानोबाच्या समाधीचं दर्शन करून वरबोट करा बरं. करा वरबोट. आळंदीला कोण कोण जाऊन आलंय? बाबा अजून बराच माल राहून जायला बरं का आळंदीच्या दर्शनाचा. यब्बा या बाकीच्या नाही आल्या. नाही कधी जेवू नका मावशी. अशा सुनाला सासुराच करणे एक दिवस अशात मरा ग. नाही ग माय तयारी करायची आता. गाडी नको होईना पण यायचं. गेलो आपण चला. जे आले ते ध्यान दिलं बरं का. आपण ज्ञानोबाच्या मंदिरात शिरलो होता. नाथ महाराजांसोबत चाललो बरं का. साक्षात ज्ञानोबाचं दर्शनच करायचं आता नाथ महाराजांच्या भाषेमध्ये. बा दोन महात्मे असे. तुकाराम महाराज या देहाला वैकुंठाला म्हणजे निज धामाला घेऊन गेले. मानवदेह घेऊन या. पण ज्ञानोबारांचा देह इथंच आहे. तो पाहायचा आपल्याला आता नाथ महाराजांच्या भाषेत. समाधीचं दर्शन घेतलं. मग पुढे आलो आपण प्रदक्षिणा करून मुक्ताबाईच्या मंडपात आलो. मुक्ताबाईचं दर्शन घेतलं. समोर समाधीचं चित्रीकरण केलेली. बरोबर. मग आता पुढे निघालो का समाधीचा अभंग वाचायचा. नुसतं फिरायचं नाही तिथं आळंदी. तिथं समाधीचा अभंग लिहिलेला मस्त. देवनिवृत्ती आणि धरली दोन्ही कर. मग तिथं नंदी महाराज लागतात. आता काहींचं दर्शन असे कधीच्या नवत जाणार. तिकडून जसा निघतो तसा डायरेक्ट सिद्धेश्वराकडे जातो. नाही मग नंदी महाराजांना प्रदक्षिणा करायची. काय करायची? प्रदक्षिणा करायला गेले का तिथं पादुका आहे समोरूनच. अर्धी प्रदक्षिणा झाली का काय पादुका तिथून ज्ञानोबा समाधीच्या जागेवर गेलेले. बरोबर. नाथ महाराजांनी प्रदक्षिणा केली. तव नंदी माझारी देखील द्वार. ते द्वार दिसलं म्हणले महाराज. बरोबर. मग आता एक पाऊल उतरता नाथ महाराज म्हणतात माझ्या पूर्वजन्मीचं पुण्य फळाला आलं घडलं असं. श्री गुरु भेट श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. श्री गुरुच्या रूपानं मला ज्ञानोबा भेटले महाराज म्हणतात. पण भेटले पण ते कशी दिसले? महाराज मारे
अभंगाचं दुसरं चरण आहे श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात. हा संपूर्ण अभंगाची. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी तव नंदी माझारे देखील द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर कसे. दिव्य तेज पुंज मदनाचा दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा अशा स्वरूपात ज्ञानोबा दिसले आणि बोलायला लागले. परब्रह्म केवळ बोलत असे. वा वा ज्ञानोबा आहे माझ्याशी बोलायला. तो ग्रंथ हातामध्ये दिला आणि सांगितलं नाथ मारा एवढा शुद्ध करा. वा 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 असं ज्ञानोबरायचं चरित्र आहे. आपणही एकदा ज्ञानोबरांच्या दर्शनाला यावं. का हो इथं जन्म झाला की एक दिवस मरायचंय. उपजेते नासी नासिले ते पुनरुपी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम. एक दिवस जर मरण असेल ना ज्ञानोबराय सांगतात गडे हो आलो या साथीला आलो या बाजाराला. मग एक काम करा. काय काम करा. ये साथी आलिया ये साथी आलिया ओळख सारंधरू या ओळख सारंधरू साथी आलिया ओळख सारंधरू ये साथी आलिया सारंधरू ये साथी आलिया महाराज बारे बा कौनाचे माय बाबा कौनाचे माय बाबा हे साथी आलिया. साथी म्हणजे बाजार. बाजारला आलोय ना म्हणजे वस्तू खरेदी. याचे गिराईक ऐका याचं गिराईक काम क्रोध लोभ हे संसार बाजारीवर लागताय संसार रे बाजारवर लागताय संसार नगरी बाजार भरला गे. याचे गिराईक काम क्रोध लोभ बाई याचं गिराईक आहे. मग ते गिराईक न करता इथं आलोय ना त्याला ओळखा. परमात्म्याला ओळखा. इथं आलोय ना त्याची सेवा करा. पण कशी तुझी अरे वा. आकाश अरे वा माऊली महाराज वाजवा टाळी वाजवा. तुझी
तर नका राहू. गुरु करायचे, ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिकास तपाटी रागा. श्री गुरुच्या कृपेनं माळ घाला, नाथ महाराजांचं ऐका. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा, वैष्णवंत स्वर द्या. स्वर द्या दाजी, स्वर द्या, स्वर द्या दाजी. हा संतांचं ऐका. तुकोबरायचं ऐकता का? कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी. भजन करायचं, तुकोबरायचंच ऐकतो. चढवा चढवा. भजन करायचं, तुकोबरायचं ऐकायचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळाय. आईवडिलांची सेवा करायची तुकाराम महाराजांचीच भाषा. माय बापी केवळ काशी, तेने न जावी तीर्थाची. ज्ञानोबरायचं ऐका ना. सकळ तीर्थाची आदुरी जी का माता. श्रद्धेने आईवडिलांची सेवा. संतांचं ऐका, भलं होईल. आम्ही संतांचं ऐकलं तर भलं होईल, पण संतांचं नाही ऐकायला तर नाथ महाराज म्हणतात तिथं धोका आहे. ऐकता का? ऐकता का? ऐकता का? ऐका. हे जरी नाही ऐकलं, मग दुसरं येईल. हे जरी नाही तरी दुसरा येईल, हे जरी नाही टाळी वाजवी, टाळी टाळी. हे जरी नाही मग दुसरं येईल. हे जरी नाही हे जरी नाही तरी दुसरा येईल, हे जरी नाही काळ बाळ कलियुगाची पुत्र तो होईल व्रतार सोडून नारी फिरतील दार दारी. ऐसा शकून माझा दादा नावाचं बद्दल ऐकलं तर हो ऐका ऐका दादा हो ऐका दादा ऐका दादा हो ऐका ऐका दादा हो ऐका दादा ऐका दादा
लागा देव करा कैवारी मल्हारीची माया मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची अनुसार आईला आवडेल आपण टाळी वाजवलेली कीर्तन एक टाळी पिंगळा अरे सलाईन लावून आले अनुसाहेबाई गंगाधर कदम पूज्यश्री आईबा साहेबांना हा मृत्यूलोक सोडून हे लोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. घेतले मी 15 मिनिटं वाढवाच घेतले तुमची, पण तुम्ही याच्याबद्दल काय करा, माफ करायला मी एवढं काही वाईट नाही करून चाललो तुमचं 15 मिनिटांमध्ये. ऐक, एक आई आहे, 2 लेकरं आहे, मधुकरराव आणि हे बघा तुमच्या असं होऊन जातं कडे बघा मधुकरराव आणि आता परत ऐकायच्या मुली ऐकायच्या ना, मग सुमनबाई, सिंधुबाई, हा मग बरोबर मीराबाई, मंदाबाई आणि नानूबाई. जमलं ना? हा मग जमलं. मग आता ढोक महाराजांच्या नंतर मला नंबर घ्यावा लागेल ना आता. हा मग असं कोणाचं तरी घ्यावा, अनुकरण करावं माणसानं जीवनामध्ये. जमलं हा जमलं. मग ते दाढीवाले, मी पण दाढीवाला ना. हा जमलं. बस पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. या कदम परिवारानं छानसा आपल्याला मेजवानी केलेली आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही अशी मी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्णारी सर्वांना. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. कोणी उठू नका. धन्य धन्य समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य. निवृत्ती नाथा शरण एका जनार्दन